करतील. अमोल बांधल एक दिग्गज खेळाडू, संपूर्ण सुरूर क्रिकेट संघ, शिवशक्ती सुरूरची जोडा त्यांच्या खांद्यावर. पहिलाच बॉल दादाच्या माध्यमातून आड्या बॅटने खेळला, मैदानावरती थांबवला जातोय. डॉट बॉलने होते या मॅचची सुरुवात. सुशांत शिंदे दादा सातत्यानं आज आपण पाहतो मुंबईमध्ये आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतोय. तर दुसरीकडे अमोल बांदल हे देखील वाई तालुक्यातील एक दिग्गज नाव, अनुभवाची शिदोरी त्यांच्या गाठीशी. एक तगडी लढाई आज आपण पाहतो या मैदानावर. आकुटप्प्याचा चेंडू यावेळेला फटका खेळलाय समोरच्या बाजूला, लॉंग ऑफवरती खेळाडू, बॉलच्या खाली. इथं मात्र अखेरच्या अटेम्प्टमध्ये कॅच टिपलाय, मोठा मासा गळाला लावलाय. यस, विकेट आहे. OUT आउट. दादाची दादागिरी मैदानात चालू दिलेली नाही आहे. अमोल बांदल यांचा स्लोअर वन आखूट टप्प्याचा गती बॉलला दिली नाही. इथं मात्र लॉंग ऑफवरती तैनात याच फटक्यासाठी खेळाडू आणि जाळ्यामध्ये ओढलाय. गौरव गवळीनं टिपलाय. अगदी आपल्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल. अगदी हृदयाचे ठोके काही क्षणांसाठी असंतुलित नक्कीच झाले, परंतु सावरलं स्वतःला आणि संघाला देखील. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर गौरव पोळ मैदानामध्ये. गौरव पोळ थोडीशी घाई करा. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. खूप सुंदर खेळ सकाळच्या सत्रात देखील आपण पहिला सामना आपण DY स्पोर्ट्स सुरूर विरुद्ध बुईन्स 11 असा पाहिला. षटक क्रमांक 1 मध्ये आल्या अवघ्या 11 धावा. षटक क्रमांक 2 घेऊन आला आता गौरव गजानन गवळी. ओके सॉरी, रोहित पवार आलाय. रोहित पवार हा देखील एक अष्टपैलू खेळाडू. टेनिस बॉल बरोबरच कॉर्क बॉल, लेदर बॉल
क्रिकेट सुरूर संघासाठी गाजवणारा प्लेअर. इथं मात्र सचिनचा सावध पवित्रा. हलक्या हाताने चेंडू कव्हर्समध्ये ढकलला, अगदी 1 धाव अंकित केली जाते. क्षेत्ररक्षणात बदल केले जातात. विक्रम कॅचिंग पोझिशनमध्ये कव्हर्समध्ये. लॉफ्ट केला यावेळेला गौरव पोळ, भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क, ओव्हर काव कॉर्नर, सिक्सर, 6 धावांसाठी. गौरवचा मोठा प्रहार धोम पुनर्वसन संघाच्या धावफलकाला देतोय आकार. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचतोय. KVM क्रिकेट क्लब आयोजित KVM चषक 2026चा आजचा 3रा दिवस. पहिला दिवस आपण पाहिला वाई शहर विभाग, कालच्या दिवसात पठार विभाग आणि आज पूर्व विभागाचा थरार आपण अनुभवतोय. आकुटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे, अगदी डॉट बॉल येतोय. स्लोअर वन, गती परिवर्तन, चांगला चेंडू हाताळला यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे रोहितची. अगदी षटकाराला तदनंतर मात्र त्याने संधीच दिलेली नाही आहे गौरवला. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा बॉल, स्टेप आउट आणि इथं मात्र अगदी डॉट बॉल. पुन्हा एकदा वेळेची अचूकता साधता येत नाही आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथं मात्र कामी येत नाही आहे. पुन्हा एकदा कुट्टप्प्याचा चेंडू, इथं मात्र षटक समाप्त होत आहे. या षटकात आल्या एका षटकारासह अवघ्या 7 धावा. सलग 4 डॉटनी ओव्हर कंप्लीट. 2 षटकांमध्ये 18 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 18. धूम पुनर्वसन विरुद्ध शिवशक्ती सुरूर, पूर्व भागातले 2 तगडे संघ आणि त्यांच्यामध्ये रंगतोय हा थरार. सूरज मोहिते आता गोलंदाजीसाठी आलाय. अगदी DY स्पोर्ट सुरूर संघाकडून सूरजचे बंधुराज अजय यांचा आपण बहारदार खेळ पाहिला. 2 अतिशय चांगली षटकं त्यांनी हाताळली होती. आणि आता सूरज मोहिते गोलंदाजीसाठी. समोर सचिन मांढरे. पहिलाच बॉल अगदी डाऊन द लाईन, वाईड बॉल, अवांतर धाव प्राप्त होते. 19 रन्स आर ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ झाला. 3रं षटक अगदी प्रगतीपथावर सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आकुटप्प्याचा बॉल, जबरदस्त स्क्वेअर कट, कव्हर्समध्ये भिरकावून दिला. 4 धावांसाठी 1 बाउंस, सीमा पार, चौकार. सचिन मांढरे अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर म्हणून उदयास आले. 2 पुनर्वसन संघासाठी. 2 पुनर्वसन संघ अगदी अलीकडच्या काळात आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट तालुक्यामध्ये जिथं जिथं स्पर्धा आहे तिथं तिथं प्रथम 4 संघांमध्ये त्यांचं नाव नक्कीच गणलं जातं. यावेळेला स्विच हिट, अल्टी पलटी, बॉल मारतोय सीमारेषा पार, कल्टी, चौकार, 4 धावांसाठी. रिवर्सचा फटका. इथं मात्र वेळेची अचूकता साधणं खूप गरजेचं आणि ती वेळेची अचूकता साधली. फक्त बॅटचंही फेस ओपन केलाय आणि चौकार आलाय. आकुटप्प्याचा चेंडू यावेळेला अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड रिजन घोषित क्षेत्रात सिंगल प्राप्त होते. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे सचिनच्या माध्यमातून. अगदी शरीराच्या दिशेने आलेला चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जर टॉपेज आला असतात तर मात्र अडचणीमध्ये येऊ शकले असते, परंतु तिथं संयम राखलाय, जमिनीवरती ठेवलाय हा फटका.
जर पण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 10 धावा तर आल्यात या ओव्हरमध्ये. यावेळी सावध पवित्रा घेतला, अगदी डॉट बॉल येतोय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. इथं मात्र अगदी एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, नक्कीच केला जाईल. कीपर सेंडला थ्रो, परंतु 2 धावा मात्र होतील पूर्ण. अगदी टॉप पेज इथं मात्र अगदी 1 धाव येते. धावफलकावर धावा 31 2 षटकांचा आता खेळ बाकी. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा येतोय रोहित पवार. आडव्या बॅटनं खेळला, हवेमध्ये आहे खेळाडू, बॉलच्या खाली कॅच पकडला जातो. विकेट येते. सोमनाथ मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथं मात्र अगदी चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते अगदी रोहितच्या माध्यमातून. त्याबरोबरच सन्मान्य आदरणीय अभिजितजी सुतार उर्फ पप्पू यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. लेग बायच्या रूपात एक धाव घोषित क्षेत्रात मिळते. नेहमीच त्यांचं सहकार्य KVM क्रिकेट क्लबला राहिलंय. त्यांचे चिरंजीव देखील आले आहेत. धावफलकावर धावा लागला आहेत 32 आखूट टप्प्याचा चेंडू, इथं मात्र डॉट बॉल. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ थांबला आहे. इथं मात्र धावफलकावर धावा आहेत 32.
गोलंदाजीसाठी अगदी षटक क्रमांक 5 मध्ये अमित चव्हाण. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय, परंतु ओहो यस षटकार येतोय. क्षेत्ररक्षक मध्ये तैनात, परंतु त्याच्या अगदी डोक्यावरून चेंडू निसटतोय. होतोय फरार 6 धावांसाठी. यस पुढच्या मॅचचा आपण अगदी टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील चौथा सामना ओझरडे विरुद्ध पांडे. दोन्ही संघाची कॅप्टन रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वाकर. वाघाची धार फोडलाय पहाड. सचिन मांढरेचा ब्रँडेड हिट षटकार. 6 धावांसाठी येतोय अपरार. धाव फलकावर धावा 44. अखेरच्या ओव्हरमध्ये फटके गरजेचे होते. यस सचिन अमित चव्हाणवरती हल्ला चढवलाय. 9 चेंडू 25 धावांची खेळी सचिनची पाहायला मिळते. चला ओझरडे संघ पांडे संघ कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पुन्हा एकदा आखोटाबाद चेंडू. यावेळी कनेक्शन तितकंसं चांगलं नाही आहे. डीपमध्ये खेळाडू तैनात आहेत. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतील. अगदी 2 धावा या बॉलवरती होतील प्राप्त. सुंदर फलंदाजी. सचिन मांढरे सलामीला आलाय. संघ अडचणीत असताना मात्र संघासाठी उभा राहिलाय. 46 वरती धावफलक पोहोचतोय. आकुट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर षटकार. डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा केलाय. 20 धावा आल्या 4 बॉलमध्ये. $52 रन्स. अजून 2 बॉल आहेत. एखादा फटका जर आला तर मात्र धोम पुनर्वसन संघ मजबूत स्थितीमध्ये असेल. इथं मात्र चेंडू हाताळलाय आउटसाइड ऑफ, दिशाहीन. अवंतर वाईड बॉलची एक धाव येते. 53 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटचे जिथं मात्र जातोय घोषित क्षेत्रात, सिंगल येते. 1 बॉल तर बाकी आहे. 60 धावांचा डोंगर उभारला जाईल का? 54 तर लागल्यात की अमित करतील पुनरागमन. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकात आल्यात 22 धावा. आखोटाबाद चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन वाईड बॉल. अवांतर धाव. गाड्या रस्त्यावरती प्लीज लावू नका. वरच्या बाजूला वावरात पार्किंगसाठी सोय केली आहे, तिथं गाड्या पार्क करा. आडव्या बॅटनं फटका खेळला. अगदी 1 धाव तर आली आहे. गौरव तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. फेकी चुकीची केली का? नक्कीच केली. बॉलर सेंडला रनआउटची संधी होती. अखेरच्या बॉलवर विकेट येणं महत्त्वाचं आहे. कुणाचीही येऊ द्या. आली जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा खर्च झाल्या. धावफलकावर 56चा डोंगर लागतोय. विजयासाठी आता 30 चेंडू 57 धावांचं समीकरण. शिवशक्ती सुरूर शक्ती प्रदर्शन करावं लागेल. टॉसचा आपण कौल देतोय. ओझरडे विरुद्ध पांडे दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. ओके 57 धावा लागल्यात. वाईट बॉल आधी एक आलाय. 58चं टार्गेट आहे शिवशक्ती सुरूर संघासमोर. टॉस करणार आहोत ओझरडे विरुद्ध पांडे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचंय.
अभिमान रे सर, प्लीज या. 58 धावांचं टार्गेट आणि हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये उतरतोय शिवशक्ती सुरूरचा सलामीवीर सूरज मोहिते. सोबतीला 3G गौरव गजानन गवळी. 58 टार्गेट आहे. अगदी षटक क्रमांक 1 कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. सोमनाथ मांढरे हातातील षटक क्रमांक 1. सूरज मोहिते गौरव गजानन गवळी ही सलामीची जोडी, घातक जोडी. शिवशक्ती सुरूरसाठी जोडी जबरदस्त. तर गोलंदाज सोमनाथ मांढरे सलामीचं षटक सातत्यानं हाताळतो हा खेळाडू धोम संघासाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळला आहे. अगदी 1 धाव येते डी झोन मध्ये. शून्याकडून 1 कडे वाटचाल होती सुरूर संघाची. शिवशक्ती सुरूर इथं मात्र अगदी स्लोअर वन हाताळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगदी हातातून निसटला. जणू फुल टॉस प्रहार झालाय. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. येस इट इज अ नो बॉल, नो प्लस. चौकार की षटकार सर? चौकार आहे. नो प्लस 4. आता मात्र फ्री हिटचा असेल वार. फ्री हिट वरती फील्ड चेंज करणं तुम्हाला अलाउड नाही आहे, हे लक्षात घ्या. फ्लिक केला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, चौकार आलाय 4 धावांसाठी.
सुंदर स्ट्रोक अगदी इथं एक्झिक्यूट केलाय. बॅटची एज पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात निसटतोय का? डेफिनेटली सिंगल येते. पहिलंच षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकात अगदी जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्ट काव कॉर्नर मध्ये. इथं मात्र ओ हो वाटतं कॅच यार. ओ यू टी आउट आहे का? येस डेफिनेटली आमचे बाउंड्री रायडर्स सांगताय विकेट येत्या. सुंदर कॅच सुशांत शिंदे दाद्या. काय कॅच घेतलाय बाबा. ऑलराऊंडर खेळाडू दाद्याची दादागिरी बॅटिंगमध्ये तर चालली नाही आहे परंतु क्षेत्ररक्षणात मात्र त्याने केली आहे कमाल. मोठ्या फलंदाजाला धाडलंय माघारी आणि आता बॅटिंगसाठी उतरतोय रोहित पवार. जबरदस्त स्ट्रोक होता परंतु इथं मात्र ब्रिलियंट फिल्डिंग पाहायला मिळाली. फलंदाजाचा स्ट्रोक नक्कीच चांगला होता. रोहित पवार तैनात मैदानामध्ये अगदी आपण पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा 11 आहेत. आड्या बॅटने खेळलाय. संपर्क चांगला होत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी चांगलं पुनरागमन सोमनाथ मांढरेचं. अगदी पहिला नो बॉल हाताळला. चौकार आला त्यानंतर फ्रीटवर देखील चौकार परंतु त्यानंतर मात्र दबाव पूर्णतः शिफ्ट केलाय फलंदाजावर. स्टेप आउट परंतु इथं संपर्क मात्र होत नाही आहे. डॉट बॉल. षटक समाप्त. धावफलकावर धावा 11 आहेत. पहिल्या षटकात 11 धावा येत आहेत. अगदी षटक क्रमांक 2 आता घेऊन कोण येईल पाहायचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येतो आहे गौरव पोळ. गौरव पोळ विरुद्ध गौरव गवळी. कोणता गौरव इथं बाजी मारेल हे पाहायचं आहे. गौरव गजानन गवळी 3G परंतु समोर देखील गौरव पोळ एक चांगला अष्टपैलू म्हणून उदयास आलाय अलीकडच्या काळामध्ये. चला ओझरडे संघ पांडे संघ दोन्ही टीम रिपोर्टिंग करा. कॅप्टन ओझरडे कॅप्टन पांडे कॅप्टन. पांडे टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. ओझरडे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न इथं मात्र यश निष्ठून जातोय. 6 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक गौरव गवळीचा. डावखोऱ्या हाताचा आहे. अष्टपैलू खेळाडू. जबरदस्त बॅटिंगसाठी ओळखला जातो. गौरव पोळवरती हल्ला चढवलाय. अगदी पहिल्याच बॉलवर षटकार आलाय.
समोर खेळला या वेळेला काय होतंय पाहूया. या बॉलवर देखील षटकार येतोय. कॅमेरामन प्रीतम लोखंडे यांना दिले सलामी. गौरव गजानन गवळी 3G जबरदस्त बॅटिंग. सलगचे 2 षटकार. पांडे टीम कॅप्टन उपस्थित राहायचे. ओझरड्याचे कॅप्टन आलेत. अगदी नितीन कदम सर देखील उपस्थित राहतात. वाई पोलीस दलात कार्यरत करत असणारे आमचे मित्र ओझरडे गावचे एक अष्टपैलू खेळाडू नितीन कदम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. गौरवनी मात्र आता गौरव पोळवरती दबाव टाकला आहे. 2 षटकार सलगचे पाहिलेत आपण. फुलटा साड्या बॅटने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आलाय. तयार पुन्हा एकदा गौरव. लॉंग रन अप गौरवचा. आखोटप्प्याचा बॉल भिरकावलाय. केवळ 1 धाव मिळेल. सिंगल डी झोन मध्ये. चांगला फटका परंतु आणि अगदी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले तसे श्रेयस शेडे, श्रेयस एंटरप्राइजेस, अजित जाधव, श्रीनाथ जेम्स पार्लर यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. KVM क्रिकेट क्लबचे सदस्य. फुलटॉस बॅटची एज आणि घोषित क्षेत्रात जातोय बॉल. सिंगल येते या बॉलवरती. महागडं राहिलं आहे षटक. अगदी 14 धावा आल्यात या षटकात आतापर्यंत 5 बॉलमध्ये. पंचवीस धावा धावफलकावर. गती परिवर्तन. चेंडू मात्र टप्प्यात आलाय. त्याला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. जबरदस्त बॅटिंग गौरवची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलकावर धावा 31 लागतायत. आता 18 बॉल आणि 27 ची गरज असेल. 18 बॉल 27 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी तयार असतील सुशांत शिंदे. दाद्याचा खेळ महत्वाचा राहील. अगदी या दरम्यान ओझरडे गावचे वाई तालुक्यातील एक आयकॉनिक खेळाडू आकाश परांदे यांचे देखील आगमन झाले. आमचे मित्र, आपलं मनपूर्वक स्वागत. फुल टॉस. अगदी बॅटची एज आणि सचिनच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न. घोषित क्षेत्रात जातोय बॉल. 1 धाव येते. सुशांत शिंदे दाद्याचे 12 बॉल इथून पुढचे खूप महत्त्वाचे राहणार आहेत. कारण आपण अनेकदा पाहिलंय अटीतडीच्या लढतींमध्ये, लो स्कोरिंग मॅचेसमध्ये दाद्यानं आपली दादागिरी दाखवली गोलंदाजीमध्ये. अगदी नुकतंच अनुश्री चषक जे पार पडलं यंदाच्या पर्वात, तिथं 6 बॉल 4 धावांचा बचाव त्यानं केला होता. हे आपण पाहिलंय. ते क्वालिफायरच्या मॅचमध्ये. हेलिकॉप्टर भिरकावला. इथं मात्र 6 धावांसाठी रोहित पवारचा यावेळेला ब्लास्ट. शिवशक्ती सुरूर
शक्ती प्रदर्शन या संघाचं मैदानामध्ये पाहायला मिळतंय. कोण? राकेश बाहेरून या, बाहेरून या. आकुडापता बॉल बॅटची एज, विकेटचं पतन. रोहित पवारला ओढलंय जाळ्यामध्ये. मात्र अमोल बांदल अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. 7 धावा आल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये आणि एक महत्वाची विकेट. आता मात्र 15 बॉल आणि 20 ची गरज आहे. 38 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच सुशांत शिंदे दाद्या एक आयकॉनिक खेळाडू. अगदी आता पण नुकतीच मुंबईमध्ये पार पडलेली पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग जी पाहिली त्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब दाद्याने पटकावला होता. अनेक स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, अगदी वैयक्तिक बक्षिसांचा पाऊस त्याच्यावरती पडतो. कारण खेळ देखील तसाच आहे. नावाप्रमाणेच दादागिरी मैदानात तो करतो. परंतु आता समोर अमोल बांदलचं तगडं आव्हान आहे. अनुभवी खेळाडू अमोल. कमबॅकसाठी आता धोम पुनर्वसन संघाच्या नजरा दाद्याकडे लागल्यात. फुलटॉस इथं मात्र गॅपमध्ये दिशा दाखवली आहे. चौकार येतोय. 4 धावा या बॉलवरती प्राप्त. अनुभवी खेळाडू नक्कीच सुरूर संघाचे, शिवशक्ती सुरूर संघाचा एक मातब्बर प्लेअर अमोल बांदल. शिवशक्ती सुरूर संघ फक्त टेनिस बॉलच नाही तर कॉर्क बॉल असेल, लेदर बॉल असेल या प्रकारच्या क्रिकेटमध्ये देखील अतिशय प्रभावशाली खेळ करण्यात माहीर आहे. पुढ्यात टाकला या वेळेला डाऊन द लाईन. अवांतर धाव निश्चितपणे प्राप्त होत्या. पंच रॉबिन सर सांगतील इट इज अ वाईड बॉल. शिवशक्ती सुरूर अगदी अनेक स्पर्धा याही संघानं मागच्या सीझनमध्ये गाजवल्यात, अगदी याही सीझनमध्ये प्रभावित केलं. फुलटॉस लेफ्ट केला. अगदी इथं मात्र कॅच ड्रॉप आणि षटकार सीमा पार. बॉलर करे भी तो क्या करे. क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ जर नसेल ना तर गोलंदाजाची आकडेवारी खराब दिसते. जर तुम्ही गोलंदाजाला सुरेख साथ दिली तर मात्र संघाचा आणि गोलंदाजाचा दोघांचाही आत्मविश्वास वाढतो, संघाचा खेळ देखील बहरतो. क्रिकेटमध्ये जितकी महत्त्वाची 2 फलंदाजांची पार्टनरशिप आहे त्याहूनही जास्त महत्त्व गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणामधल्या भागीदारीला आहे. कारण ती भागीदारी खऱ्या अर्थानं मॅच बनवते. अगदी बॅट आडव्या बॅटनं खेळला. यावेळी घोषित क्षेत्रात जातोय, सिंगल येते. अगदी पहिल्या 3 दिवसात आपण पाहतोय परवाचा खेळ, कालचा खेळ, आजचा खेळ. धावफलकावर धावा आहेत 50. 8 धावांची अजूनही गरज आहे. अर्धशतक धावफलकावर लागत आहे. अगदी गेले 3 दिवस आपण पाहतोय जय सर चांगले चांगले संघ क्षेत्ररक्षणामुळे हैराण झालेत. अनेक मातब्बर संघांना खराब क्षेत्ररक्षणामुळे मॅचेस गमवाव्या लागल्यात. हे आपण अगदी गेले 3 दिवस पाहतोय. खूप महत्त्वाचा दुवा आहे फिल्डिंग. सातत्यानं परिश्रम आणि प्रॅक्टिस महत्त्वाची. त्यासाठी गोलंदाजी आक्रमणामध्ये येतोय सचिन मांढरे षटक क्रमांक 4 घेऊन. 12 बॉल 8 ची गरज आहे शिवशक्ती सुरूर संघाला. पांडे संघ कॅप्टन रिपोर्टिंग करा. पांडे संघ ही मॅच संपल्यानंतर आपल्याला लगेच मॅच सुरू करायची आहे. कॅच ड्रॉप होतं. अगदी रनआउटची संधी देखील आहे ती दवडली जाते. 1 धाव निश्चितपणे प्राप्त. आडव्या बॅटनं खेळला आहे अमोल बांदल. डी झोन मध्ये देऊन जातो एक सिंगल.
अगदी आमचे KVM क्रिकेट क्लबचे गौरव सोनावणे तैनात आहेत त्या रिजनमध्ये. बॉल दाखल करतील मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या बाजूला फटका खेळला. या बॉलवरती 2 धावा प्राप्त होत आहेत. अगदी माफ करा, एकच धाव घेतली गेल्या. समोरच्या बाजूला खेळला आड्याबाटनं फटका. इथं मात्र अगदी एक सिंगल तर नक्कीच येते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील येतील. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. धावफलकावर धावा लागत आहेत 55. 3 धावा दूर विजयापासून संघ. फुल टॉस. इथं मात्र आड्याबाटनं खेळलाय, स्वीप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी 1 धाव तर आली आहे. फेकी खराब. एकच धाव आली आहे. 56 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर लागत आहेत. अगदी 2 धावा दूर संघ. शरीरावरती आदळतोय चेंडू. अगदी दोन धावांची अजूनही गरज आहे 6 बॉलमध्ये. 56 धावा लागल्या धावफलकावर. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर नक्कीच, परंतु तिथपर्यंत मॅच जाईल का? 6 बॉल 2ची गरज. गौरव आणि अमोल अनुभवी खेळाडू दोन्ही ती वेळ येऊ देतील का? दाद्या नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु खूप कमी वेळा 6 बॉल 2चा बचाव होताना आपण पाहतो. यावेळी मात्र अगदी दिशा दाखवली आहे. 1 धाव येते गोष्टी क्षेत्रात. सिंगल. आता फक्त एकाच धावेची गरज आहे. 5 बॉल 1 आता आवश्यक. थोडंसं निराश नक्कीच. मोठ्या मोठ्या खेळाडूंचा देखील कधी एखादा दिवस खराब आपल्याला पाहायला मिळतो. सुशांत शिंदे दाद्या जर आपण पाहिलं आज स्वस्तात माघारी परतला. अगदी मैदान गाजवणारा खेळाडू. जिथं जाईल तिथं मात्र त्याची हवा असते, परंतु आज मात्र तो खेळ झालेला नाही आहे. थोडीशी निराशा जरूर, परंतु दिवस खराब असतात, खेळाडू नाही. खेळाडूंचा खेळ नक्कीच भरतो, तो येणाऱ्या काळात भरताना पाहायला मिळेल. 5 बॉल 1ची मॅच. आकुटाप्याचा बॉल. दिशा दाखवली. मॅच फिनिश केली आहे. गौरव गजानन गवळी अखेरच्या क्षणापर्यंत थांबलाय मैदानामध्ये आणि या मॅच मध्ये सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरेल तो 4 चेंडू 13 धावांची खेळी ज्याने केली. 2 षटकात उभ्या 8 धावा खर्च आणि एक महत्त्वपूर्ण विकेट ज्याने टिपल्या. रोहित पवार ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी. रोहित पवार उर्फ फलटण्या गाजवलाय हा सामना. श्रेयस सेडे त्याबरोबरच अजित जाधव टी शर्ट स्पॉन्सर यांचं सौजन्य लाभलं मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट साडी. तर आकर्षक ट्रॉफी KVM क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. यानंतरची मॅच ओझरडे विरुद्ध पांडे. ओझरडे संघ उपस्थित आहे. पांडे संघ लवकरात लवकर दाखल व्हा.